आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। काळ्या फिती लावून विविध बहुजन सामाजिक संघटनांच्या वतीने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। राष्ट्रीय सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी परभणी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ काळी फीत लावून 13 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक कविता म्हेत्रे यांनी केले। यावेळी बोलताना कविता म्हेत्रे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली हे वास्तव असताना मोहन भागवत यांनी खोडसाळपणे असे वक्तव्य करीत आहेत। बहुजनांच्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे श्रेय घेण्यासाठी मनोवाद्यांची जुनी परंपरा आहे। मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागवावी आणि या वादग्रस्त वक्तव्यासाठी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी या आंदोलनात अजयराव गव्हाणे, गोविंदराव यादव, मनीषाताई केंद्रे, वनिताताई चव्हाण, आशाताई खिल्लारे, प्रभाकर लंगोटे, गुलाब हरकळ, डी.आर. तुपसमुद्रे, रेहवर पठाण, विष्णू थोरात, शशराव थोरात, शिवा नेटके, तुळशीदास वानरे, आतिश गरड, बंडू मात्रे यांनी सहभाग नोंदवला। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। मोहन भागवत आहेत RSSचे जे स्वतःला सरसंघचालक समजत आहेत। त्यांनी परवा दिवशीचे वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी ती लोकमान्य टिळकांनी बाळ गंगाधर टिळकांनी शोधून काढली म्हणून त्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा ही शोधली महात्मा फुलेंनी जी समाधी शोधली त्यावेळेस हे जे बाळ टिळक आहेत ते खरंच बाळ होते, 13 वर्षाचे होते हे सांगायचं त्यांना। त्यांचं कर्तृत्व ह्या मनुवाद्यांचं काही सुद्धा कर्तृत्व नाही आणि म्हणून ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना कुठंतरी झापळलं जातं आणि त्यांचं श्रेय घेण्याचा प्रकार आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगायचे गुरु राघवजी कोणते वाट रामदासांना दाखवायचं हे ते मनुवाद्यांचं षडयंत्र आहे। हे आम्ही बहुजन समाज आम्ही खपवून घेणार नाही। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती आमच्या महात्मा फुलेंनी शोधली। मॅडम हे असे वक्तव्य म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या होऊ शकतात का? या पद्धतीने वक्तव्य सामाजिक सलोखात बिघडवण्यासारखी वक्तव्य आहेत। पाठीमागे चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते, अरे फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, महापुरुष यांचा अपमान करणारी वक्तव्य बोलली जातात। चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आमचे महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी भीक मागून शाळा चालवल्या। म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जातीपातीचं असं विकृत राजकारण केलं जाते असा आरोप आहे का तुमचा? मुद्दाम राजकारण केलं जातं की जाती जातीमध्ये तेढ व्हायला पाहिजे, ओबीसी वर्सेस मराठा व्हायला पाहिजे, दलित वर्सेस मराठा, हिंदू विरोधात मराठा असं फुलवून त्यांची कोणतीही कामं नाहीत। हे जे मनुवादी आहेत यांनी आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं षडयंत्र रचलेलं आहे। त्यांनी राजीनामा द्यायला, त्यांनी काय करायला पाहिजे, नाक घासून या मोहन भागवतांनी माफी मागायला पाहिजे महाराष्ट्राची आणि ह्या सरकारने काय करायला पाहिजे, त्यांना अटक करायला पाहिजे, नाहीतर आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन छेडणार आहोत। भूमीच्या भूमीवर उभं राहून एक उदाहरण तुम्हाला सांगतो। भाजपकडे का ओबीसी समाजाचे कोण नेतृत्व नव्हतं का लोकसभेसाठी? जानकरच बाहेरून काय आणले का? ओबीसी विरुद्ध मराठा केला याच्यातून ह्यांना समाज जसं पेशवाई होती तीच आणायची, परत सर्व समाज वेगळा करून ह्यांना राज्य करायचंय, ह्यांना लोणी खायचंय, याच्यासाठी हे सगळं चालू आहे। पण समाज महाराष्ट्र समाज हुशार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार आहे आणि एक संघ महाराष्ट्र तुटू देणार नाही असं आमच्या सर्व समाजाच्या वतीनं एक सांगण्यात आणला की प्रयत्न करू नका, सरळ राजकारण करा। भाजपचे पाहायला गेलं तर अशी परिस्थिती आहे सध्या की जर राजकारण टिकवायचं असेल जातीचं राजकारण तर समाप्त झालं समजा, तर नेत्याला मध्ये आणून जे महापुरुष आहेत त्यांना पुढे करून काहीतरी 100% लोकांमध्ये काय होऊ शकत नाही। महापुरुषांचे पुतळे पाडणे, त्यांच्या खुना दाखवणे, उद्या हे पुतळा एका समाजाने पडले हे सुद्धा सांगायला कमी करणार नाही। हे इतके बदमाश आहेत। मला सांगा ह्यांना गोपीनाथ मुंडे काय नको होते? कारण की ह्यांना सत्य समितीला समर्थन करणारा ओबीसी नेता नको होता, ह्यांना यांचा लागून चालून करणारा पाहिजे असणार ओबीसी पाहिजे यांना। एवढे खालच्या स्तरावर जाणारा पक्ष आहे। नेते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले, त्याच्यामुळे आज अशांत वातावरण झाले। याबद्दल मानणार नाहीत असं म्हणते हे काय बाप लेखन बाबा पोराटी त्याच्यावर त्यांची अवकाश नाहीये। ठीक आहे, तालुका पुरत्याची त्यांच्या विचार करू नका।